गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहीदांना मानवंदना देण्यात आली आहे। मराठी विद्या प्रसारक संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहीदांना मानवंदना देण्यात आली आहे। मुख्याध्यापिका ज्योती काळे व पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांच्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली आहे। या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। या प्रसंगी इयत्ता 10वीच्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांनी संचलन केले। विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी शहीद जवानांना आदरांजली वाहताना विद्यार्थ्यांना कारगिल युद्ध माहिती दिली आहे। कारगिल युद्धाची सुरुवात मे 1999 मध्ये झाली। भारतीय सैन्याने कारगिल युद्धात विजय मिळवला आणि 26 जुलै 1999 रोजी भारताने आपला सर्व भूभाग परत मिळवला। रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थिनींनी सीमेवर लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी राख्या भरून पाठविल्या। मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना नेहमी देशाचा आणि आपल्या देशासाठी लढणाऱ्या जवानांचा आदर केला पाहिजे। सैनिक बांधवांमुळेच आपला देश सुरक्षित आहे असं सांगितलंय। कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कारगिल दिनाचं महत्त्व न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव आमचे जे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांना कारगिलच्या युद्धामध्ये काय घडलं आणि ते कसं झालं त्याची जी काही सगळी जे काही व्याख्याने ते व्याख्यान आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री मार्कंड सर यांनी विद्यार्थ्यांना दिलं की त्याच्या मागचा हेतू एकच आहे की विद्यार्थ्यांना ते कळालं पाहिजे की आपल्यासाठी जे सीमेवरती जे काही लढतात ते कसे लढतात, कोणत्या परिस्थितीत राहतात, कसे जगतात हे आजच्या पिढीला ह्या विद्यार्थ्यापासून जर कळालं तर पुढचे ते देशाचे भावी नागरिक होतील। आणि म्हणून असे आम्ही जे काही उपक्रम आहे हे उपक्रम आम्ही घेत असतो आणि आमचे जे काही शिक्षक आहे, सगळा माझा जो काही स्टाफ आहे तो स्टाफ या माध्यमातून, या उपक्रमाच्या माध्यमातून ते आमच्या विद्यार्थ्यांना सांगतात आणि विद्यार्थ्यांमध्ये तशी जनजागृती होते। म्हणजे आपल्या देशाबद्दलचं जे काही प्रेम आहे ते प्रेम आणि आपुलकी आणि देशाचा असलेला अभिमान हे त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावं, त्यांना कळावं आणि ते उद्याचे आधारस्तंभ आहे। आणि म्हणून आमचे हे उपक्रम शाळेमध्ये असे कायम चालू असतात। एस मराठी न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।